त्यांना जास्त माहिती, ते सुद्धा एखादे दुसरे तिथे आवश्यक आहे. आणि विश्वास भाऊने सांगितले त्याप्रमाणे कुठे जेवणाचं आमिष दाखव, खर्च पाण्याचं राहू दे, असा फक्त इतर काहीच वातावरण बदलायचे चान्सेस नाही, संधी नाही. म्हणून पैशाचा वापर होण्याची दाट शक्यता म्हणजे जवळजवळ खात्री, तर दुसरं काही नाही. आणि याचबरोबर आपल्या शहराची, तालुक्याची एक समाज रचना आहे. सर्व धर्म समभाव म्हणजे एकमेकाच्या जाती पाती धर्म विसरून मिसळण्याची. तिला कुठेतरी एखाद्या ठिकाणी उत्तर भारतात काल बच्चूकडून सांगितलं की दत्तल करून म्हणते या विचारसरणीची माणसं आहेत की 50-100 वर्ष मेले तरी चालते, पण सत्ता आली पाहिजे, हे नक्की प्रकारे. त्यासाठी आपल्या लोकांनी समाजामध्ये कशी शांतता निर्माण होईल या दृष्टीनं काम केलं पाहिजे. असा कोणी अफवा उठवायला लागला तर त्याला जागीच ती अफवा आहे ते खोटं सांगू नको, किंवा आपल्याला पोस्ट ती फेक न्यूज आहे म्हणून पाडला पाहिजे. आणि त्याच्यात सगळे आता तरबेज एवढं फक्त पथ्य सांभाळायचं आणि बाकीचा मतदाराचा मुद्दा चांगला अजितने मांडला पाहिजे. ते खरं आहे, इकडे अर्ध्या तिकीटात गर्दीच गर्दी आणि इकडे बाकीचं मग सगळं महाग आहे. आज एका श्रीमंत मित्रांनी मला पोस्ट पाठवली, तुझी परिस्थिती चांगली, महागाई नाही, खर्च बढ़ रहे. अरे माणूस खर्च करायला गेला तर महाग मिळतं म्हणून खर्च वाढला. चंद्रवर्णी वेगळं की काही सर्वसामान्य माणूस किंवा मध्यमवर्गीय माणूस चंद्रवर्णी नसतो. खर्च कुणाचा वाढतो, ज्याच्याकडे गावा आहे त्याचा किंवा एक फ्लो आहे त्याचा वाढतो. ज्याला महिना कसा भागवायचा हे पडलेलं आहे तो महागाईचा विचार करणार. बेरोजगारीची समस्या मांडली 2-3 मित्रांनी, ती खरी नाही. शिक्षित बेरोजगारापेक्षा सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आणि त्यांना कुठेच न्याय नाही. आरक्षण तर कुठलंच आरक्षण नाही आहे हे सुद्धा कोर्टाने स्थगित ठेवलेलं आहे. म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका ह्या पुढे गेलेल्या आहेत. ओबीसी सुद्धा आरक्षण सुप्रीम कोर्टात टांगतच आहे असं कळलं. आणि कुठे नेणार सगळा समाज, मला कुठं नेऊन ठेवलं महाराष्ट्र. ती म्हणणारी बाई नाही, माणूस बी भेटत नाही. तर आता आपल्याला म्हणावं लागेल की परत आणून देतो महाराष्ट्र माझा, अशा अवस्था आहे. सगळ्याला कळतंय, बोलतंय, कळलेलं आहे. वार्षिक तर चांगल्यापैकी चटके आहे, फक्त कोळलेलं बरं झालं का एवढेच बघायचं. आठवण करून द्यायची, वेळ ती आलेली आहे आणि वेळ म्हणजे काय, 8-10 दिवसाचीच वेळ. एवढं तरी आपण काम केले आणि 5 वर्ष झालं काही 4.5 वर्ष मतदान नाही कुठलेच. आणि वरपर्यंत कालपर्यंत सगळा अनामती कारभार, अन्याय, दडपशाही, चुपैठीमध्ये काम काढून द्या, असला सगळा प्रकार असल्यामुळे ते फक्त सांगत राहा. आज बापूंनी सांगितलं मला आमचे बापू नगरसेवक माझे
जाणवली की ठराविक ठिकाणी तयार करत जातो. का होतं त्या मतदाराला सुद्धा सांगितलं आपण की मध्यरात्री पैसे देण्यासाठी येणाऱ्यांपेक्षा मध्यरात्री मतदानासाठी पैसे देणाऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा मध्यरात्री कामाला येणाऱ्या माणसाच्या मागे म्हणजे परत असे प्रकार होणार नाही. एवढं फक्त आजचा दिवस भागला तर परत वर्ष तुमच्या अन्यायाला वाचा पडायला कुणीही येणार नाही. एवढं लोकांना सांगण्याचं काम प्रत्येकाने आपापल्या वर्गात केलं पाहिजे. आपण हे सगळे करतो. ही कम्युनिस्ट पक्षाची माणसं आहे. ही काय कुठल्या करोडपतीच्या घरात जन्मलेली नाही, पण निष्ठेने काम करणारे आपापला उद्योग व्यवसाय जो काय आहे ते सांभाळून एक ध्येयानं प्रेरित होऊन हे काम करताय. ही सुद्धा माणसं काम करायशिवाय राहणार. आणि तुम्ही एका दिवसाच्या मलिदावर तर चालले म्हणून मलिदा कुणाचा नसना तो गिळंकृत केलाच पाहिजे. पण बटन मात्र मशालीचं दाबलं. एवढंच सांग. विश्वास भाऊने नुसतं घ्या म्हणून सांगितलं आणि ते लक्षात राहिलं नाही. पण बटन मशालीचं दाब म्हणून सांगितलं मी ते पूर्ण करतो. आणि हे प्रत्येकाने आपापल्या वार्डमध्ये आपापल्या जवळ प्रत्येकाने इथं जमलेल्या किमान 10 ते 15 माणसांचं मतदान मशालीला कसं पडेल अशा प्रयत्न केले पाहिजे. ह्याच्यापेक्षा फारशा अपेक्षा तुमच्याकडून नाही. एवढं जरी तुम्ही केलं खूप मोठं काम भारतीय लोकशाहीला वाचवण्यासाठी तुमच्या हातनं घडणार आहे. एवढंच मी सांगतो आणि माझी शब्द संपवतो. कमळे बाबू उपस्थित सर्व व्यासपीठाचे सहकारी आमचे भगिनी सुवर्णाताई शिवपुरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार महिला आघाडी त्याचबरोबर विवेकानंदताई आरगडे काँग्रेसच्या नेत्या तिची बायको बरोबर आहे बोलवेताई माने सर्व महाविकास आघाडीत सामील असलेल्या पक्षाचे या ठिकाणचे सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्या आधी ज्यांनी आपले विचार व्यक्त केले हे सर्व सन्माननीय सहकारी कार्यक्रमाचं नियोजन करणारे कृष्णराव बारपुळे दिनेश नाळे मनीष चव्हाण सचिन चव्हाण किरण सर देशमुख सर्वच सहकारी मित्र फार वेळ झाला आणि एकंदरीत बाकी सगळं सांगून झालंय. परंतु आपली जी मीटिंग आहे ही आजच्या मीटिंगचा मुख्य उद्देश हा निवडणुकीच्या काळात आणि दिवशी मतदानाची जी टीम काम करणार मग ते मतदानातला वेळेस बूथवर बसणारी आत आणि बाहेर त्यांची नावं प्रत्येक बूथ वाईज या ठिकाणी द्यायची.
उगाच मोठे मना म्हणून कुणाची नावं देऊ नका. नेहमी जे आहे किंवा ज्याला त्याच्यातली माहिती त्याची आवड आहे अशांचं द्या. आणि आज वाचणारा सुद्धा हा जरा निर्भीड माणूस पाहिजे, माझ्या भाषेत टाक्या पाहिजे. आपण फारच बुद्धिवादी आहे, काय वाचवायचं म्हटलं जाणार तसलं तसलेचं नाव सुद्धा देऊ नका. त्याला आपण वेगळं काम देऊ. न भिणारी कशाला अशी माणसं तुम्हाला निवडावं लागतं. आम्हाला सगळ्यांची सगळी कपॅसिटी माहिती आहे. त्यामुळे जे प्रमुख आहे ज्यांनी निवडणुका स्वतः लढवल्या, दुसऱ्याच्या लढवल्या, काम केलेलं आहे निवडणुकीत वेगवेगळे, त्या सगळ्यांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे. आणि नुसतं मतदाना दिवशी नाही तर मतदाना दिवशीच्या आधी जे काही वॉर्ड मध्ये आपण काटकोलच्या वाटायचं मागण्या वाटत आता फार त्यांचे सरकारी लोक वाटत आहे. आणि आपल्याकडे आता जे सगळं खामखून राजीव गांधींनी आणलेलं आहे, टीव्ही मोबाईल ही सगळी खरी क्रांती त्याच वेळेत झालेली आहे. त्याच्यात तरुण पिढी पालनच आहे. आपले एकटे शेळवणे आबा